दिलेला राज्यपाल बरा का नेमलेला राज्यपाल बरा? याचं राजकारणच होतंय, हे मान्यच करावं लागेल आपल्याला. चांगली राज्यघटना वाईट लोकांच्या हातामध्ये निरुपयोगी ठरते. ही वेळ आहे की अशा प्रकारचा स्पष्ट आदेश त्यांनी यांना दिलेला आहे. राज्यपालांची सही नसताना सुद्धा ती सही आहे असं गृहीत धरा. ॲज सून ॲज पॉसिबल म्हणजे काय? घटनाकर्त्यांनी जाणीवपूर्वकच लिहिलेल्या नव्हत्या. त्या न लिहिलेल्या गोष्टी आता सुप्रीम कोर्टाने वाचल्या आहेत. राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्या दरम्यानचा हा खटला होता. राजकारण्यांना हे माहित नाही असं होऊ शकत नाही. यांनी आपापल्या सीमा ओळखायच्या असतात. मग लोकांची इच्छा तुम्ही नाकारू शकाल काय? या राजकारणाला कुठेतरी चाप बसेल. राज्यपालांच्याकडनं अपेक्षित होतं कोणाच्या प्रती भाव नसलेला किंवा भेदभाव नसलेला रोल करायला पाहिजे. नेमकं त्याचा उलटा रोल झाल्यामुळे ही केस निर्माण झाली. ऐतिहासिक असा निकाल दिलेला आहे. अंतिमरित्या निकाली निघालेली नसून पुढच्या वादाची तर सुरुवात झालेली नाही ना. हा संघर्ष माझ्या मते इतके लवकर मिटणार नाही. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, मुद्द्यावर बोलू हा आपला जो विशेष मुलाखतीचा कार्यक्रम आहे. यामध्ये आज अतिशय महत्वाच्या विषयावर आपण बोलणार आहे. आपण वाचलं असेल, ऐकलं असेल की तामिळनाडूमध्ये तामिळनाडू सरकार म्हणजे तिथलं विधिमंडळ आणि राज्यपाल याच्यामधला जो वाद होता, जे एखादं विधेयक पास करणं किंवा त्याच्यावरती स्वाक्षरी करणं हे राज्यपालांचा अधिकार आहे, परंतु तो किती दिवस होल्ड करून ठेवायचा किंवा त्याला नाकारायचा याच्या संदर्भात कायद्यामध्ये आपल्या राज्यघटनेमध्ये स्पष्टता आहे. ती नेमकी काय स्पष्टता आहे? पण हे एकदाच झालंय असं नाही. आपण महाराष्ट्रात सुद्धा बघितलं. महाविकास आघाडीच्या काळामध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची विधान परिषदेतल्या जी नियुक्ती केली होती, जी ती यादी केली होती, ती यादी तत्कालीन राज्यपाल जे कोश्यारी होते यांनी होल्ड केली होती. आणि त्यानंतरही ते सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं होतं. परंतु त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सरकार बदललं गेलं, महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. परंतु आता तामिळनाडूमध्ये मात्र तशी परिस्थिती झाली नाही. तिथलं सरकार हे मेजॉरिटीमध्ये आहे आणि त्यामुळं त्या सरकारनं सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली राज्यपालांच्या त्या कृतीच्या विरोधामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयानं अतिशय महत्वाचा निर्णय त्या ठिकाणी दिला. हा काय निर्णय? कोणत्या गोष्टी अधोरेखित करणारा हा निर्णय आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये त्याचे पडसाद काय उमटतील या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आणि हा सगळा कायदेशीर जो पेच आहे तो समजून घेण्यासाठी माझ्यासोबत ॲडव्होकेट सुधाकरराव आव्हाड आहेत. सर, आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज. म्हणजे हा जो पेच आता निर्माण झाला होता तो सर्वोच्च न्यायालयाने सोडवला, परंतु ही काही पहिल्यांदाच अशी परिस्थिती झाली असं नाही. अनेक वेळा राज्यपाल असतील राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये राष्ट्रपती असतील, त्यांना अधिकार आहे सूचना करण्याचा त्या विधेयकाच्या संदर्भात, परंतु त्यांना ते विधेयक नाकारण्याचा किंवा होल्ड करण्याचा अधिकार मात्र घटनेनं दिलेला नाही. परंतु असं असताना सुद्धा कुठंतरी राजकारण या ठिकाणी होत राहतं आणि त्यामुळं खरं तर कायद्याचा असा एक पेच निर्माण होतो आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयात त्याच्यामध्ये दखल घ्यावी लागते. मला वाटतं राज्यघटना निर्माण झाल्यापासून म्हणजे आपण स्वतंत्र झाल्यापासून कदाचित पहिल्यांदाच ही गोष्ट घडलेली असावी. नेमकं काय घडलं सर? कायदा काय सांगतो? कोणती कलम आहेत? विधिमंडळाला म्हणजे कायदे मंडळाला कुठले अधिकार आहेत? राज्यपाल ही सुद्धा एक कायदेशीर व्यक्ती आहे, पदसिद्ध अधिकार असलेली व्यक्ती आहे, परंतु मर्यादित अधिकार आहे. काय सांगाल या संदर्भामध्ये? नुकताच 8 एप्रिल 2025 माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं म्हणजे 2 न्यायमूर्तींनी, जस्टिस पारडीवाला, जस्टिस महादेवन या 2 न्यायमूर्तींनी ऐतिहासिक असा निकाल दिलेला आहे. तो ऐतिहासिक यासाठी म्हणावा लागेल की भारतीय संविधानाला आता 75 वर्ष होऊन गेलेली आहेत. अशा 75 वर्ष पूर्ण झालेल्या संविधानाच्या बाबतीत, त्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीत
अशा प्रकारचा निर्णय प्रथमच होत असल्यामुळे भारतभर या निर्णयाला ऐतिहासिक निर्णय असं म्हटलेलं आहे, लँडमार्क जजमेंट असं म्हटलेलं आहे. हा निकाल जो आहे हा दोन गोष्टींना महत्वाचा आहे. तो पहिल्यांदा महत्वाचा आहे भारतीय राज्यघटनेतील कलम किंवा परिच्छेद 200 आणि 201. तसंच राज्यपाल, राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालय ही ती जी शृंखला आहे या बाबतीत हा निकाल खूप महत्वाचा आहे. या बाबतीत आपल्याला प्रथम समजावून घेतलं पाहिजे की कोणताही बिल किंवा कोणताही कायदा कसा निर्माण होतो. जेव्हा कोणताही कायदा होतो तेव्हा अनेक राज्यामध्ये विधिमंडळ असतं आणि हे विधिमंडळ दोन प्रकारचं असतं. काही ठिकाणी फक्त विधानसभा असते, विधान परिषद नसते. बरोबर. आणि काही ठिकाणी विधान परिषदही असते, विधानसभाही असते आणि मग त्याला बायकॅमेरल लेजिस्लेशन असं म्हणतात. मग कोणताही कायदा होताना त्या दोन किंवा एक त्या सभागृहानं तो मंजूर करायचा. तो मंजूर केला की कायदा होत नाही, ते बिल असतं. ते बिल मंजूर झाल्यावर राज्यपालांच्याकडे जातं. मग राज्यपाल जेव्हा त्यावर सही करतात, राज्यपालांच्या सहीनिशी तो कायद्यात रूपांतरित त्याचं होतो, कायद्यात रूपांतर रूपांतर होतं. ही साधी बरोबर. प्रक्रिया सांगितलेली बरोबर. आहे. पण बरोबर. या बाबतीत काय घडतं आहे, कोणतंही बिल असं पास झालं आणि जर का त्या कलम 200 अन्वये, परिच्छेद 200 अन्वये ते राज्यपालांच्याकडे पाठवलं तर घटनेने त्यांना 3 ऑप्शन देऊन ठेवले. एक, ते आल्याबरोबर ते मंजूर करून टाकतील, बरोबर. जनहिताचंही लगेच घेऊन जा. किंवा दुसऱ्यांदा ते असं म्हणतात की मी काहीच करणार नाही, ठेवून घेतो. बरोबर. त्याला विथ होल्डिंग असेंट असं म्हणतात. बरोबर. ते रोखून ठेवला संमती त्याची. आणि तिसरं असतं त्यांना असं वाटतं की अरे हे जे भारताचं संघराज्य आहे याच्याशी निगडीत हा महत्वाचा मुद्दा आहे किंवा हायकोर्ट वगैरे अशा गोष्टीशी हा निगडीत महत्वाचा मुद्दा आहे, हा आपण राष्ट्रपतीकडे ठेवूया की ज्याद्वारे ज्याची व्याप्ती जास्त मोठी आहे किंवा जिथे पब्लिक इंटरेस्ट फक्त महत्वाचा एकाच आहे, राज्याशी संबंधित नाही, अनेक तिथे मग राज्य. राष्ट्रपतीसाठी तो मुद्दा राखून ठेवला जातो. अशा 3 प्रकारचे हे मुद्दे असतात. मग ह्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये का याला ऐतिहासिक म्हणायचं, तर काही गोष्टी घटनाकर्त्यांनी जाणीवपूर्वकच लिहिलेल्या नव्हत्या. त्या न लिहिलेल्या गोष्टी आता सुप्रीम कोर्टाने वाचल्या आहेत. न लिहिलेल्या गोष्टी सुप्रीम कोर्टाने वाचलेल्या आहेत, त्याचा अर्थ लावला अर्थ असं आपण लावला म्हणू. आहे आणि म्हणून याला ऐतिहासिक असं आपण म्हणतो. बरोबर. न वाचलेल्या गोष्टी कोणत्या होत्या की असं एखादं बिल आलं, किती दिवसात तुम्ही त्याला संमती दिली पाहिजे, किती दिवस तुम्ही रोखून ठेवू शकता, मग असं पुन्हा विचारात पाठवलेलं बिलाचं पुन्हा काय होतं, असे 3 प्रकार सांगतात. ते बरोबर. 3 प्रकार आपण 3 ओळीत बघूया. बिल पास झालं, राज्यपालांच्याकडे गेलं, त्यांनी सही केली, कायद्यात रूपांतरित झालं, अंमलबजावणी सुरू झाली. दुसरा प्रकार, बिल पास झालं, राज्यपालांच्याकडे गेलं, राज्यपालांनी त्याच्यावर काहीच कृती केली नाही, रोखून ठेवलं आणि पुन्हा त्यांच्याकडे पाठवलं की मला असं वाटतंय की याच्यात ह्या काही गोष्टी दुरुस्त करणं आवश्यक आहे, या दुरुस्त्या सहित काही सूचना दिल्या. सूचना दिल्या आहेत. ती विनंती त्यांना केलेली असते आणि ते विनंती मान्य करून मग जर का त्या सभागृहानं पुन्हा ते बिल पास केलं आणि जर का ते राज्यपालांच्याकडे पाठवलं तर दोन्ही बाबतीत शाल असा शब्द आहे, राज्यपाल सही करणं नाकारू शकत नाहीत. नाही. बरोबर. आणि मला वाटतं या ज्या सूचना आहेत राज्यपाल करतात त्या सुद्धा त्याच्यामध्ये गृहीत धरणं याचं बंधन कायदेमंडळावर नाहीये. नाही आहे. ह्या सूचना ते विथ अमेंडमेंट किंवा विदाउट अमेंडमेंट ते परत बरोबर. पाठवू शकतात आणि इथे प्रत्येक ठिकाणी शाल शब्द आहे. असा शाल शब्द असताना सुद्धा हा जो नवीन खटला निर्माण झालेला आहे त्या खटल्याचं नाव होतं तामिळनाडू राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल तामिळनाडू. म्हणजे थोडक्यात राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्या दरम्यानचा हा खटला होता आणि त्या खटल्याचा केंद्रबिंदू होता त्या राज्यपालांची कोणत्याही कायद्याला देणं आवश्यक असलेली संमती, म्हणजे कलम 200 आणि 201. बरोबर. पण आता याच्यामुळे काय घडणार आता, हे आता सध्या तरी प्रस्तावित अशी परिस्थिती आहे. आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण घ्या. महाराष्ट्रातल्या 2-3 घटना अशा आहेत की त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये अजून याचिका त्याच्यावर सुनावणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. म्हणजे शिवसेना फोडण्याचा जो प्रकार झाला किंवा सरकार आमदार पळवण्याचा जो प्रकार झाला, ह्या गोष्टी अजूनही त्याच्यात निकाल येणं बाकी आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं याच गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष होते त्यांना ही गोष्ट सर्वोच्च न्यायालयाने सांगितली होती की जी तुम्हाला वेळ दिली आहे ती वेळ म्हणजे किती, ती अमर्याद वेळ नाही, ही आठवण त्यावेळेस करून दिली. तसाच प्रकार यावेळेस सुद्धा घडला. होय.
या बाबतीत सुद्धा तसंच घडलं. कारण जर का आपण आता खोलात जाताना जर का कलम 200चं वाचन करायला सुरुवात केली तर ते कलम 200 मध्ये सांगितलंय की अशा प्रकारे त्यांनी पाठवलेलं बिल, मंजूर केलेलं बिल, दॅट शॅल बी असेंटेड टू बाय द गव्हर्नर. त्यांनी शाल असा शब्द वापरल्यामुळे त्यांनी ते मान्य केलं पाहिजे. किती दिवसात करायचं तिथे शब्द आहेत, ॲज सून ॲज पॉसिबल. बरोबर. जितक्या लवकर शक्य होईल तेवढे लवकर करायचं. थोडक्यात ही संपूर्ण केस ॲज सून ॲज पॉसिबल म्हणजे काय याचा अर्थ काढण्यावर अवलंबून आहे. बरोबर. ॲज सून ॲज पॉसिबल म्हणजे किती ते कुठे सांगितलेलं नाही. का सांगितलं नसावं? खरंच इतके जे उत्तम घटनाकार होते, इतके मोठे बॅरिस्टर्स होते, स्वतः डॉक्टर आंबेडकर त्याच्या घटना समितीच्या ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते, त्यांना काय सुचलं नसेल का वेळ यावी म्हणून? त्यांनी थोडक्यात घटनेमध्ये अनेक ठिकाणी काही अलिखित गोष्टी आहेत, काही रूढी परंपरा पाळायच्या असतात, त्याला म्हणतात कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी. मग आता आपल्या ह्या ज्या यंत्रणा निर्माण केल्यात, सर्वोच्च न्यायालय असेल, एक्झिक्युटिव्ह असतील किंवा हे कायदेमंडळ असतील, मग ह्यांनी आपापल्या सीमा ओळखायच्या असतात आणि त्या सीमा ओळखून आपलं कार्य करायचं असतं. मग जर काय इथे शाल शब्द लिहिला असेल आणि ॲज सून ॲज पॉसिबल लिहिला असेल, काय अर्थ होतो की यांनी एकदा मंजूर केलं की दॅट इज अ पॉप्युलर विश. त्या राज्यातल्या कोट्यवधी लोकांची ती इच्छा त्या मंत्रिमंडळाने किंवा सभागृहाने व्यक्त केली, ती तुमच्याकडे पाठवली. मग लोकांची इच्छा तुम्ही नाकारू शकाल काय? आणि म्हणून शाल शब्द घातला विचारांती. आणि तो शाल शब्द घातल्यानंतर आणि तो सुद्धा किती दिवसात केला पाहिजे, ॲज सून ॲज पॉसिबल. बरोबर. आणि लवकरात लवकर करायचं. पण मला एक प्रश्न विचारायचा सर, म्हणजे ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत, आपण नागरिक शास्त्राच्या पुस्तकामध्ये शिकलेलो आहे, म्हणजे माझ्या सकट सगळे शिकले, त्यांनी वाचलेलं आहे, सर्वांना माहिती आहे ते राज्यपालांचे अधिकार काय आहेत, कायदेमंडळाचे अधिकार काय आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे काय अधिकार. नाही, हे सगळं असताना सुद्धा राजकारण्यांना हे माहित नाही असं होऊ शकत नाही. परंतु हे कशामुळे होत आहे त्याचं एकच सरळ सोपं उत्तर आहे, हे राजकारण आहे. याच्यामध्ये तामिळनाडूमध्ये विरोधी पक्षाचं सरकार आहे, केंद्रामध्ये भाजपचं सरकार आणि त्यांच्या ते विरोधात आहे. महाराष्ट्रामध्ये पण तीच परिस्थिती. पण हे आत्ताच घडत आहे असं नाही, यापूर्वी देखील म्हणजे देशामध्ये ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेसही अशा गोष्टी घडलेल्या आहेत. आपण ते नाकारण्याचं कारण नाहीये. म्हणजे आपण पण हे जे राजकारण आहे ह्याला कुठंतरी आता, कारण पहिल्यांदा असा निकाल येतोय, या राजकारणाला कुठंतरी चाप बसेल या निर्णयामुळे. दीपकराव, खरं पाहता जेव्हा भारताचं संविधान बनवण्याची प्रक्रिया सुरू होती आणि संविधान समितीच्या मिटिंगा चालू होत्या, ते 114 दिवस याच्यावरती काम करत होते. संविधान समिती 2 वर्ष 11 महिने 18 दिवस याच्यावर काम करत होते. आणि मग तेव्हा ही सगळी चर्चा चालू असताना हे गव्हर्नरचं पदच नसावं असं बहुसंख्य सदस्यांचं मत होतं. तेव्हा 2 मतं प्रस्तावित होती की अरे केंद्र, आपलं जे संघराज्य आहे, अनेक राज्यांचं मिळून हे संघराज्य झालंय, तर केंद्र आणि राज्य याच्यात एक दुवा राहून देत म्हटले. आणि हा दुवा कोण असला पाहिजे, तर तो राज्यपाल असला पाहिजे. 2 प्रश्न किंवा 2 मुद्दे तेव्हा चर्चेला आले होते. काही जण असं म्हणत होते त्यांची नेमणूक व्हावी, केंद्राने नेमणूक करावी, आणि काही म्हणत होते लोकांनी निवडून द्यावा. आणि मग निवडून दिलेला राज्यपाल बरा का नेमलेला राज्यपाल बरा, याच्यातून शेवटी ह्या गोष्टीवर एकमत झालं की नेमलेला राज्यपाल बरा. पण तो नेमताना काय अपेक्षित होतं, ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रात फार सुंदर म्हटलंय, ह्या दोघांच्या मधले तो दुवा असावा. कसा दुवा असावा? फ्रेंड, फिलॉसॉफर. त्यांचा रोल कसा पाहिजे? फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे? डिस्पॅशनेट. त्यांनी नेमलं तरी सुद्धा मी कोणाच्याच प्रती नाही असं डिस्पॅशनेट, कोणाच्या प्रती भाव नसलेला किंवा भेदभाव नसलेला रोल करायला पाहिजे, असं थोडक्यात राज्यपालांच्याकडनं अपेक्षित होतं, असं तेव्हा त्यांनी नमूद केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात त्यांनी त्या ठिकाणी बफर म्हणून काम करायचं आणि आपलं संघराज्य हे कधी मोडणार नाही, तुटणार नाही, हे कसं एक संघ राहील, हे एक संघ असण्यासाठी जेव्हा जेव्हा फ्रिक्शन होईल, येऊ शकतं फ्रिक्शन, राजकीय कारणास्तव येईल, ते फ्रिक्शन मध्ये लुब्रिकंट म्हणून यांनी मध्ये यायला पाहिजे आणि तो संघर्ष टाळायला पाहिजे, तो रोल अदा केला पाहिजे. आणि त्यासाठी त्या संविधान समितीने सांगितलं अरे ह्यांची नेमणूक करायला पाहिजे. नेमका त्याचा उलटा रोल झाल्यामुळे ही केस निर्माण झाली. बरोबर. पण आता मी जे विचारलं की आता इथून पुढच्या काळामध्ये याचं राजकारणच होतंय, हे मान्यच करावं लागेल आपल्याला. पण आता हे राजकारणांना कुठंतरी चाप बसेल सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे. सर्वोच्च न्यायालयाचा हा जो निकाल आला त्यात त्यांनी फार सुंदर सांगितलंय. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण दिलंय, त्यांचं कोट केलंय आणि ते सांगतात, आंबेडकर फार सुंदर म्हणाले होते की चांगली राज्यघटना वाईट लोकांच्या हातामध्ये निरुपयोगी ठरते आणि वाईट राज्यघटना
चांगल्या लोकांच्या हातामध्ये अत्यंत उपयुक्त ठरू शकते. म्हणजे थोडक्यात ही घटना, राज्यघटना आपण कशी राबवतो याच्यावरती त्याचं कौशल्य आणि त्याची उपयोगिता बरोबर, अवलंबून बरोबर. आहे. आपण जे म्हणालात की याच्यातनं नेमकं काय घडेल, यांना चाप बसला का? हो, कारण याच्यानं आता केंद्र आणि राज्य सरकारांच्या या संबंधामध्ये जेव्हा जेव्हा अशी बिलं जातील, ती एकतर ह्या 200 किंवा 200 कलमाप्रमाणे त्यांच्याकडे प्रलंबित राहतील विविध कारणास्तव, शाल शब्द असताना सुद्धा. मग आता यांनी त्याला वेळ घालून दिली. काही ठिकाणी 1 महिना लिहिलाय, काही ठिकाणी 3 महिने दिलेत आणि शेवटी 6 महिने घटनेत वेगळ्या कारणासाठी दिलेत. या जर का ह्या विहित मुदतीमध्ये या गोष्टी पार पडल्या नाहीत तर काय होईल? तर त्या राज्याला परत कोर्टात जाता येईल आणि तिथे रिट ऑफ मॅन्डेमस करून घेता येईल. इथे म्हणजे एक वेगळीच ऐतिहासिक स्थिती काय आहे. आम्ही पण कायद्याचे विद्यार्थी आहोत आणि आता असं वाटतंय की आतापर्यंत माननीय सर्वोच्च न्यायालयाने महामहिम राष्ट्रपती किंवा राज्यपालांना अशा प्रकारचे रिट ऑफ मॅन्डेमस इश्यू केलेले नाहीत. ही पहिली वेळ आहे की अशा प्रकारचा स्पष्ट आदेश त्यांनी यांना दिलेला आहे. आणि शेवटी तर काय सांगितलंय की या ठिकाणी अत्यंत मोठा वेळ गेलेला असल्यामुळे आम्ही आता असं जाहीर करत आहोत की यांचा कन्सेंट आहे असं समजा, यांचा असेंट आहे असं समजा. नेहमी काय होतंय, ते बिल पास होतं, यांच्याकडे येतं, खाली यांची स्वाक्षरी असते. पहिलीच ही 10 बिलं आहेत, याच्यावरती राज्यपालांची सही नाही. राज्यपालांची सही नसताना सुद्धा ती सही आहे असं गृहीत धरा. हे बिलं त्या पद्धतीनं पास झाले आहेत असं गृहीत धरा आणि असे गृहीत धरलेले हे 10 कायदे परवा पारित करण्यात आलेले आहेत. एक नेमका वाद कशावरून निर्माण झाला? तामिळनाडूचं सरकार आणि जे राज्यपाल आहेत ते, आणि कशामुळे ते सर्वोच्च न्यायालयात? आपल्याला माहितीच आहे की तिथे द्रमुकचं राज्य आहे, त्यांचं बहुमत आहे. स्टालिन त्यांचे मुख्यमंत्री आहेत. आर.एन. रवी नावाचे त्यांचे राज्यपाल आहेत. मग हे आर.एन. रवी तिथे 2021 ला तिथे राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली. 2020 ते 2023 या 3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या विधिमंडळानं 12 कायदे केले होते आणि ते 12 कायदे करून राज्यपालांच्याकडे पाठवलेले होते. राज्यपालांच्याकडे ते कायदे 2023 सालापर्यंत तसेच पेंडिंग होते. नवीन राज्यपाल आले तरी ते तसेच पेंडिंग होते. त्याच्यावरती काहीही ऍक्शन झालेली नव्हती, काही कळवलेलं नव्हतं. हे झाल्यानंतर शेवटी कंटाळून तिथल्या सरकारने, राज्य सरकारने राज्यपालांच्या विरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मध्ये 31/10/2023 ला एक रिट पिटिशन दाखल केलं. बरोबर. तो रिट पिटिशन दाखल झाला. मग त्याचं जे समन्स असतं, त्याची जी माहिती असते ती 10/11/2023 ला राज्यपालांना कळाली. मग त्यांना कळालं आता ऍक्शन सुरू झालेली आहे. ऍक्शन सुरू झालं. ती ऍक्शन सुरू झाल्याबरोबर त्यांनी 13/11/2023 ला एक फतवा काढला आणि त्यांनी सांगितलं की ही सगळी जी बिलं आहेत ही सगळी मी पुन्हा पाठवतोय. बरं. आणि ती सगळी बिलं पुनर्विचारासाठी यांच्याकडे पाठवण्यात आली. मग ह्यांनी काय केलं, हे आल्याबरोबर 18 नोव्हेंबर 2023 ला एक स्पेशल सेशन बोलवलं विधिमंडळाचं तामिळनाडूचं. हे विधिमंडळाचं स्पेशल सेशन बोलावल्याबरोबर त्यांनी ते कायदे जसेच्या तसे पास केले, काहीही बदल केला नाही आणि ते कायदे पास करून पुन्हा राज्यपालांच्याकडे पाठवले. ते कायदे राज्यपालांच्याकडे आल्यानंतर आता काय गोष्टी अपेक्षित होत्या, त्यांनी त्याला आता संमती देणं आवश्यक होतं. शाल शब्द आहे. त्यांनी तसं न करता 28/11/2023 ला हे सगळे कायदे जे ऍसेंटसाठी ठेवले होते राष्ट्रपतीकडे पाठवून दिले. पहिल्यांदाच मुद्दा उपस्थित झाला की जर का हे दोनदा सेकंड राऊंड झाल्यावर आता राष्ट्रपतीकडे पाठवता येईल का पहिल्याच राऊंडला पाठवायला पाहिजे होतं. खरं पाहता ह्या कलम 200ची जर का वाक्यरचना पाहिली, शब्दरचना पाहिली तर असे 2 राऊंड झाल्यावर राष्ट्रपतीकडे पाठवता येत नाही. पहिल्या राऊंडला पाठवता आलं असतं. पुनर्विचार झाल्यावर परत पाठवता येणार नाही अशी ती शब्दरचना आहे. तरी त्यांनी ते पाठवलं. ह्या याचिकेत पुनर्दुरुस्ती करण्यात आली आणि ती आता 8 एप्रिलला ती खारिज करण्यात, ती निघाली आणि त्यात त्यांनी सांगून टाकलं की आता ते जे कायदे पेंडिंग होते त्याच्यानं काय झालं. त्यांनी फार सुंदर वाक्य वापरलं. आता मला एक विचारायचं आहे की याचा उपयोग कसा होईल आता पुढच्या काळामध्ये ह्या निकालाचा? त्यांनी 2 शब्द वापरले. ते असं म्हणतात की हे जे पॉप्युलर विश आहे, लोकांचे प्रतिनिधी आहेत, लोकांची इच्छा आहे करोडो लोकांची, ती ह्या प्रतिनिधींच्या मार्फत त्या विधिमंडळात व्यक्त झालेली आहे. मग त्या विधिमंडळाला लोकोपयोगी जे काम करायचं आहे, यू कॅनॉट रोड ब्लॉक इट, यू कॅनॉट चोक ब्लॉक इट. म्हणजे थोडक्यात तुम्ही विधिमंडळाचं कामकाज हे काही रोखू शकत नाही, तो रस्ता काही रोखून धरू शकत नाहीत. आणि म्हणून आम्ही असं डिक्लेअर करतोय की असं कोणताही जरी शब्द लिहिलेले नसले त्या शब्दाचा अर्थ आम्ही तुम्हाला सांगतो.
आणि त्या बरोबर. शब्दाचा अर्थ त्यांनी सांगितला की ऍज सुन ॲज पॉसिबल म्हणजे काय. तर ऍज सुन ॲज पॉसिबल म्हणजे त्यांनी सांगितलं एका ठिकाणी 1 महिना, दुसऱ्या ठिकाणी 3 महिने आणि परत दुसऱ्या ठिकाणी 3 महिने. या काळात जर तुम्ही निर्णय घेतला तो ऍज सुन ॲज पॉसिबल. त्याच्या पलीकडे गेलं तर तुम्ही त्याचे रिझन्स घातले पाहिजेत, कारणं दिली पाहिजेत. आणि कारणं नाही दिली तर जसं आता घडलं तसं कारणं दिली नाही तर मग ती बोनाफायडे कृती नाही, ती कायदेशीर कृती नाही आणि मग ती घटनात्मक दृष्ट्या रद्द होण्यास पात्र होईल. या केसमध्ये ती रद्द झालेली आहे. मात्र जसं आपण म्हणालात की भविष्यामध्ये याचा काय उपयोग होईल, तर भविष्यामध्ये याचा आपोआप उपयोग होणार नाही, बरोबर. घटनेत लिहिल्यासारखा उपयोग होणार नाही. दिस इज नॉट रिरायटिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. हे घटनेचं पुनर्लेखन नाही, हे एका केस पुरतं आहे. पण हा कायदा मात्र पुढे पण लागू आहे. म्हणजे हा 1 महिना, हे 3-3 महिने ह्या एक केसमध्ये झाले आणि हे कायदे आपोआप पास झाले. पण उद्या असं धरून चाला दुसऱ्या कुठल्या प्रांतामध्ये अशीच गोष्ट घडली आणि त्यांनी एक 12 महिने काहीच कृती नाही केली, तर आपोआप ते कायदे होणार नाहीत. बरोबर. त्यासाठी त्यांना पुन्हा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात जावं लागेल यावं लागेल. आणि असं डिक्लेरेशन मागावं लागेल. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा हायकोर्ट या निर्णयाचा संदर्भात निकाल देऊ शकतो. सर, आपण धन्यवाद, वेळ दिला आणि ही सगळी चर्चा या संदर्भात केली. आणि नेहमीच म्हणजे राज्यपाल आणि राज्य सरकार हा वाद कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर कायमस्वरूपी आपण पाहत आलोय, आत्ताही सुरू आहे आणि त्याला महाराष्ट्र सुद्धा अपवाद राहील. परंतु मी तुम्हाला जाता सांगतो हो. की याच्यानं वाद संपला असं समजू नका. बरोबर आहे. कारण काय होतं, सुप्रीम कोर्टामध्ये काही अशा खटल्यांची मालिका सुरू झालेली होती की वैयक्तिक अधिकार, मूलभूत हक्क किंवा घटनेचं बेसिक स्ट्रक्चर, एक एक मुद्दा निकाली निघायला 20-20 वर्ष गेलेली आहेत. 20 वर्षांनी सुरुवात झाली एका केसनं, 20 वर्षांनी अंतिम निकाल लागला, बरोबर. काही 15-15 वर्षांना अंतिम निकाल लागले. तर एक तर अशी केस होती की ईडीएम जबलपूर वर्सेस शिवकांत शुक्ला, इमर्जन्सीमध्ये नागरिकांना मूलभूत हक्क असतील का नसतील. तो 75 साली तो निकाल झालेला होता. त्याचा अंतिम निकाल, ती केस ओव्हररूल झाली. जस्टिस सिनियर चंद्रचूड साहेबांनी ती केस डिसाईड केलेली होती. जस्टिस वाय.व्ही. चंद्रचूड साहेबांनी ती केस निकाली काढली होती आणि त्यांच्या सुपुत्रांना आता डॉक्टर धनंजय चंद्रचूडांनी आता नुकतीच त्या केसवरती अंतिम निकाल देऊन ती ओव्हररूल केलेली आहे. म्हणजे राज्यघटनेचा हा अन्वयार्थ काढण्यासाठी काही दशकं जावी लागतात. मग जर का हा मुद्दा असा आता आलेला असेल तर आता हा संघर्ष सुरू झालेला आहे आणि हा संघर्ष माझ्या मते इतक्या लवकर मिटणार नाही. आता हे प्रकरण पुन्हा वाढीव गोष्टीकडे जाऊ शकतं, पुन्हा रिव्ह्यू साठी घेऊ शकतं. कारण भारतीय राज्यघटनेमध्ये रिव्ह्यूची सोय आहे. रिव्ह्यू म्हणजे काय, हे पुन्हा त्यांना विचारार्थ पाठवू शकतात, एकदा पुन्हा विचार करा. एवढंच नव्हे तर आता त्याच्यावरती एक आक्षेप घेतला जाऊ लागलेला आहे. त्याला आपण पुनर्विचार याचिका म्हणतो. पुनर्विचारायची का. नेहमी कोणताही घटनेचा मुद्दा निकाली काढताना कमीत कमी 5 जणांचं म्हणजे घटनापीठ असावं लागतं. या केसमध्ये फक्त 2 सन्माननीय न्यायमूर्ती होते. ते पुरेसे आहेत काय, असा एक प्रवाद कालपासून सुरू झालेला आहे. म्हणजे मला असं वाटतं की अशा प्रकारची ही गोष्ट अंतिमरित्या निकाली निघालेली नसून पुढच्या वादाची तर सुरुवात झालेली नाही ना. आणि ही गोष्ट अनेक वर्ष पुढे चालू होऊन शेवटी अंतिम गोष्ट ठरेल. तोपर्यंत मला असं वाटतं ही ट्रान्झिशन स्टेज आहे, दरम्यानची स्टेज आहे. बरोबर सर, फार महत्वाच्या विषयाला तुम्ही अगदी सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलं. कायदेशीर भाषा थोडीशी किचकट असते, सामान्य लोकांना ती समजत नाही, पण अतिशय विस्तृत आणि सविस्तर विश्लेषण तुम्ही केलंय. आपण वेळ दिला त्याबद्दल आपला धन्यवाद. आणि अशाच आणखी व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील. कायद्याची जी किचकट भाषा आहे किंवा अनेक निकाल असतात, त्याचे अन्वयार्थ काय आहेत, भविष्यामध्ये त्याचे पडसाद काय उमटतील आणि त्यामुळं काय बदल होऊ शकतात, असंच आपण पुढं सरांबरोबर बोलत राहूया. तुम्ही आमच्या सोबत राहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला पण सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.